सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. इयत्ता 12वी वाणिज्य विषय चिटणीसाची कार्यपद्धती प्रकरण क्रमांक 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. त्यामध्ये आपण मालकीचे भांडवल आणि कर्जव भांडवल या दोन प्रकारांचा अभ्यास केला होता. त्यातील उपप्रकारांचा देखील अभ्यास केला आणि कर्जव भांडवलाचा जो शेवटचा आणि महत्त्वाचा जो प्रकार आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे व्यापारी कर्जे. त्यालाच म्हणतात ट्रेड क्रेडिट्स. कोणताही व्यवसाय कर्ज किंवा उधारीशिवाय चालवता येत नाही. आता या ठिकाणी केवळ भांडवलाच्या स्वरूपातीलच कर्ज घेता येतो असं होत नाही, तर अनेक वेळेस उधारीवर मालाची खरेदी करणे किंवा उधारीवर मालाची विक्री करणे याला देखील अशा स्वरूपाला देखील एका प्रकारे कर्ज देणे किंवा घेणे असेच म्हणतात. उधारीवर जर का मालाची खरेदी केलेली असेल तर ती देखील एक प्रकारे कर्जाचं स्वरूप असतं. मात्र ते जे स्वरूप आहे ते जे स्वरूप असतं ते भांडवलाचं नसून मालाचं असतं आणि म्हणून या ठिकाणी हा देखील एक प्रकारे ठराविक अल्पमुदतीसाठी दिला जाणारा कर्जाचं स्वरूपच आहे आणि म्हणून आपला जो टॉपिक आहे त्याला म्हटलेला आहे व्यापारी कर्जे किंवा ट्रेड क्रेडिट्स. उधारी हा व्यवसायाचा आत्माच आहे, कारण की कोणताही व्यवसाय म्हटला तर तो उधारीशिवाय आज चालू शकत नाही, हे आपल्या निदर्शनास चांगल्या प्रकारे आलेलं आहे. उधारी ही 1 महिन्यासाठी, 2 महिन्यांसाठी, 3 महिन्यासाठी किंवा खरेदीदार आणि विक्रेता यामध्ये झालेला जो करार असतो त्यानुसार तितक्या मुदतीसाठी उधारीवर मालाची विक्री हा विक्रेता करत असतो. त्याच प्रकारे व्यापारी कर्ज हा अल्पमुदतीच्या कर्जाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. जसंच आधी सांगितल्याप्रमाणे अल्पमुदतीच्या कर्जासाठी जवळपास 1 महिने, 2 महिने अथवा 3 महिने कालावधीसाठी अशा प्रकारची उधारीची सवलत घाऊक विक्रेता असेल किंवा उत्पादक असेल तर तो किरकोळ स्वरूपाच्या व्यापाऱ्यांना देत असतात. घाऊक व्यापारी, उत्पादक तसेच वस्तूंचा व साहित्याचा पुरवठा उधारीने करणाऱ्या अशा प्रकारच्या व्यक्तींना व्यापारी धनको असे म्हणतात आणि म्हणून हे जे धनको असतात ते किरकोळ व्यापाऱ्यांना उधारीवर मालाची विक्री करताना आपल्याला दिसतात. ते वस्तूंची विक्री इतर व्यवसाय संस्थांना करत असतात. ही देय रक्कम ते भविष्यात स्वीकारतात. अशा प्रकारची कर्जे किंवा उधारी ही विक्री वाढवण्याच्या उद्देशाने देऊ केलेली असतात. यामुळे विक्रीची वाढही होत असते. याशिवाय पूर्वापार चालत असलेल्या पद्धतीनुसार त्यांना अशा प्रकारची सवलत, उधारीची सवलत ही द्यावी लागत असते. व्यापारी कर्ज, सर्वप्रथम तर व्यापारी कर्ज जी असतात ती रोखीची कर्ज नसतात. आधी सांगितल्याप्रमाणे भांडवलाचं या ठिकाणी देवाणघेवाण होत नाही, तर जे वस्तू आहेत त्या वस्तूंचं देवाणघेवाण या ठिकाणी होत असतं आणि म्हणून ठराविक मुदतीनंतर अशा प्रकारच्या वस्तूंची जी रक्कम आहे ती अदा केली जात असते. ही एक विक्री झाल्यानंतर एका ठराविक कालावधीनंतर रक्कम देण्याची सवलत असते. वेगळ्या शब्दात जर का आपण सांगण्याचा प्रयत्न केला तर जेव्हा देय रक्कम देण्याआधीच पुरवठादार ग्राहकांना वस्तू विक्री करतो किंवा वितरण करतो तेव्हा त्याला व्यापारी कर्ज असे म्हणतात. म्हणजेच मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेलंच आहे की व्यापारी कर्ज म्हणजेच काय, तर पुरवठादार ज्यावेळेस ग्राहकांना वस्तू उधारीवर विकत असतो, वितरित करत असतो तेव्हा त्याला व्यापारी कर्ज असे म्हणतात. आणि अशा प्रकारची विक्री केलेल्या वस्तूंची जी रक्कम आहे ती येणारी रक्कम ही भविष्यकाळामध्ये येणार असते किंवा अल्प कालावधीमध्ये येणार असते. म्हणून अशा प्रकारच्या विक्रीला व्यापारी कर्जे असे म्हणतात. साधारणतः व्यापारी कर्जे ही दोन व्यापाऱ्या जे असतात त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे कर्जांची देवाणघेवाण ही झालेली असते. ही प्रत्यक्षामध्ये भांडवलाची देवाणघेवाण नसते, तर वस्तूच्या किंवा तयार वस्तूच्या मालाची देवाणघेवाण प्रत्यक्षामध्ये उधारीवर असते. ही एक प्रकारची उधारीची सवलत असते. व्यापार उद्योगामध्ये अशा कर्जाला अनन्यसाधारण महत्त्व असते. छोट्या घाऊक विक्रेत्यांना अशा कर्जासाठी पुरवठादारावर अवलंबून राहावे लागते, कारण कोणत्याही दस्तऐवजांवर सही न करता कर्ज घेण्याचा हा सोपा मार्ग असतो.
ही वित्त पुरवठ्याची सहज उपलब्ध असणारी आणि स्वस्त पद्धत आहे. पुरवठादार वस्तूंची विक्री करतो आणि स्वेच्छेने 30 अथवा अधिक दिवसांची देयक म्हणजेच बिल देण्यासाठी मुदत देऊ करतो. जर मुदतीच्या आधीच देयक रक्कम दिली गेलेली असेल तर तो त्यावर सूट देतो. व्यापारी कर्जाच्या अटी नियमही लवचिक असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही जी विक्री असते, तो पुरवठादार हा आपल्या मालाची जास्तीत जास्त विक्री व्हावी आणि जास्तीत जास्त पैसा हा भविष्य कालावधीमध्ये मोकळा व्हावा यासाठी, या उद्देशाने केलेली अशा प्रकारची विक्री असते. त्याचप्रमाणे व्यापारी, घाऊक व्यापारी हा किरकोळ व्यापाऱ्यांना अशा प्रकारची विक्री करून काही सूट देखील देत असतो की जेणेकरून मालाची जास्तीत जास्त खपत व्हावी. आणि यालाच आपण अकाउंट्समध्ये ट्रेड डिस्काउंट असं म्हटलेलं आहे. एक व्यापारी, घाऊक व्यापारी हा किरकोळ व्यापाऱ्यांना अशा प्रकारचं डिस्काउंट देत असताना आपल्याला दिसत असतो. तर मित्रांनो, ही लहानशी कन्सेप्ट जी आहे ती आज आपण अभ्यास केलेली आहे आणि याचप्रमाणे आपलं या ठिकाणी हे प्रकरण देखील संपलेलं आहे. तर मित्रांनो, आपण काही प्रश्नांचा अभ्यास करूया. तर प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण निवडलेला आहे. पाठ्यपुस्तकातीलच हा प्रश्न आहे. खालील घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, डोनाल्ड कंपनीचा ताळेबंद 2018-2019 असे दर्शवतो की कंपनीकडे समहक्क भाग भांडवल 25,000 रुपये असून त्याच्या संचयी मिळकत, या ठिकाणी संचयी मिळकत 50,000 रुपये इतका आहे. या ठिकाणी मित्रांनो, एक डोनाल्ड कंपनी आहे, तिचे ताळेबंद 2018-19 आपल्याला दिलेला आहे की संचयी भाग जे आहे, संचयी भाग भांडवल 25,000 रुपये आहेत. मात्र त्यांची जी संचयी मिळकत आहे ती 50,000 रुपये इतकी आहे. तर आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला थोडक्यात द्यायची आहेत. आर्थिकदृष्ट्या कंपनी सबल आहे का? मित्रांनो, भाग भांडवलापेक्षा संचयी मिळकत ही जास्त असेल तर अशा वेळेस कंपनीचा परफॉर्मन्स हा अतिशय चांगल्या प्रकारचा आहे. कंपनी ही चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देत आहे आणि त्यामुळे कंपनी ही आर्थिकदृष्ट्या सबल आहे असं याचं चिन्ह दिसतं. कारण की भाग भांडवलापेक्षा संचयी मिळकत ही अधिक आहे. भाग भांडवल 25,000 रुपये आहे तर संचयी मिळकत हे 50,000 रुपये आहेत. म्हणून आर्थिकदृष्ट्या ही कंपनी सबल आहे. दुसरा प्रश्न आहे, संचित मिळकतीचे कंपनीच्या भागभांडवलामध्ये रूपांतरण होऊ शकेल का? नक्कीच होऊ शकेल. संचित मिळकत ही 50,000 रुपये इतकी आहे आणि कंपनीच्या भागभांडवलामध्ये तिचे रूपांतरण कंपनीने जर का ठरवलं तर ते करू शकतात. आणि म्हणून याचे जे उत्तर आहे ते उत्तर म्हणजे संचित मिळकतीचे कंपनीच्या भागभांडवलामध्ये रूपांतरण होऊ शकेल, होय. तिसरं आहे, संचित मिळकत ही कोणत्या प्रकारच्या वित्त पुरवठ्याचा स्रोत आहे? आधीच आपण प्रकरणामध्ये अभ्यास केल्याप्रकारे संचित मिळकत हे भांडवलाचं अंतर्गत स्रोत आहे. या ठिकाणी अंतर्गत स्रोत ज्या प्रकारे आहे त्याच प्रकारे ते मालकीचे भांडवल देखील आहे. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर लिहित असताना संचित मिळकत हे मालकीच्या भांडवलाचे अंतर्गत स्रोत आहे, या प्रकारे उत्तर अपेक्षित आहे. दुसरा प्रश्न आहे यातला, मिस्टर सतीश एक सट्टेबाज आहे. कंपनीच्या उत्पादनाची बाजारातील वाढती मागणी व त्यामुळे मिळणारा फायदा घेण्यासाठी सज्ज आहे. मित्रांनो, या ठिकाणी मिस्टर सतीश हे जे आहेत ते एक सट्टेबाज आहेत आणि कंपनीच्या उत्पादनातील बाजारातील वाढती मागणी त्यामुळे मिळणारा फायदा घेण्यासाठी ते सज्ज आहेत. म्हणजेच बाजारातील वाढत्या किंवा घटत्या किमतीचे जे धोरण आहे ते धोरण यांना मान्य आहे आणि त्यामुळे ज्यावेळेस किमती वाढतील तर त्या किमती वाढण्यामागील हे जे फायदा आहे, मिळणारा फायदाही घेण्यासाठी तयार आहेत. त्याचप्रकारे नुकसानीसाठी देखील तयार आहेत. पहिला प्रश्न आहे, तुमच्या मते मिस्टर सतीश गुंतवणुकीसाठी कोणत्या प्रकारचे भाग निवडेल? मिस्टर सतीश हे गुंतवणुकीसाठी समहक्क भागाची निवड करणार आहेत. का निवड करणार आहेत? कारण की
समहक्क भागांमध्येच किमती या ज्या असतात, समहक्क भागाच्या किमती ज्या असतात बाजारातील, त्या कमी जास्त होत असतात आणि वाढती मागणी आणि पुरवठा यांचा परिणाम समहक्क भागांच्या किमतींवर होत असतो. आणि म्हणून मिस्टर सतीश गुंतवणुकीसाठी समहक्क भागांची निवड करणार आहेत. त्याला त्यांच्या प्रश्न क्रमांक 2, त्याला त्यांच्या गुंतवणुकीवर परतावा म्हणून काय मिळेल? समहक्क भागांवर लाभांश हा दिला जातो आणि म्हणून लाभांश त्यांना मिळणार आहे. मिस्टर सतीश भागधारक असल्यामुळे त्याला असणारा एक हक्क सांगा. मतदानाचा हक्क हा मिस्टर सतीश यांना मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 3, मिस्टर रोहित गुंतवणूकदार आहेत. तो स्वतःचे पैसे प्रतिभूती खरेदीमध्ये गुंतवणार आहे. तो गुंतवणुकीवरील उत्पन्नावर अवलंबून आहे, त्यामुळे कोणताही धोका पत्करण्यास तो तयार नाही. निश्चित उत्पन्न व मुद्दलाची सुरक्षितता यात त्याला स्वारस्य आहे. मित्रांनो, मिस्टर रोहित जे आहेत ते गुंतवणूकदार आहेत, मात्र त्यांना सुरक्षित अशी गुंतवणूक करायची आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका हा चालणार नाही आहे. अशा प्रकारची आणि त्याचप्रकारे निश्चित उत्पन्न मिळणारं आणि त्याच प्रकारची मुद्दलाची सुरक्षितता दाखवणारं असं गुंतवणुकीचं पर्याय आपल्याकडून ते मागतायत. आणि म्हणून त्यांनी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, मिस्टर रोहित ज्या प्रकारची प्रतिभूती निवडेल त्याचे नाव सांगा. अर्थातच मित्रांनो, आपल्या सर्वांनी अभ्यास केल्याप्रमाणेच कर्ज रोखे हे सर्वात सुरक्षित त्यांच्यासाठी प्रतिभूती असणार आहे आणि म्हणून याचं करेक्ट उत्तर हे प्रतिभूतींमध्ये कर्ज रोखे येणार आहेत. नंबर 2, त्याच्या गुंतवणुकीवरील परतावा म्हणून त्याला काय मिळणार आहे? तर त्यांच्या गुंतवणुकीवरील त्यांना व्याज मिळणार आहे. कर्ज रोख्यांवर व्याज हा मिळत असतो. नंबर 3, त्याला मिळालेला गुंतवणुकीवरील परतावा निश्चित असेल की चढ उतार असणारा असेल? गुंतवणुकीवरील परतावा म्हणजेच व्याज हे निश्चित स्वरूपाचे असेल, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फ्लक्च्युएशन होत नाही आणि म्हणून व्याजाची जी दर असतात ते फिक्स असतात. म्हणून निश्चित अशा प्रकारचं व्याज किंवा गुंतवणुकीवरील परतावा हा मिळत असतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण व्यापारी कर्जे आणि काही प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. आय होप हे सर्व आपल्याला समजलेलं आहे. या ठिकाणी आपला प्रकरण क्रमांक 2 हे संपलेलं आहे. पुढच्या तासिकेपासून आपण पुढच्या प्रकरणाला सुरुवात करूया. धन्यवाद.